इंडियावरून येताना ना शिकाकाई घेऊन आली होती मी. 1 किलो शिकाकाई आणली आणि मागे चेक केली ना तर थोडीशी नरम वाटत होती. आता ॲक्च्युली मी फर्स्ट टाईमच आणलेली आहे शिकाकाई. मला माहीत नाही आहे शिकाकाई खराब होते का, त्याला किडे लागतात का, असं काहीच कल्पना नाही आहे. बघा मस्त शिकाकाई आहे, मोठ्या मोठ्या साईजची शिकाकाई आणि 1 किलोभर आणली. तर म्हटलं आज त्याला ऊन लावून ठेवूया. ही बघा अशी नरम झाली आहे ती, हाताला नरम नरम अशी लागते. तर खळखळ खळखळ त्याच्यातनं ना आवाज येतो. तर बघितलं तर त्याच्यामध्ये बिया आहेत, अशा काळ्या रंगाच्या बिया आहेत. मग आधी काय केलं, ताट उन्हात आणून ठेवलं आणि इथे बघा गॅलरीमध्ये ना 2 अंडी आहेत. ही कबुतराची अंडी आहेत. आता त्यांनी काही त्यात तिथे काही केलंच नाही आहे, झाड पानं आणि असंच कुंडीत ठेवली आहेत. मग त्या बिया ना मी 7-8 दिवस आधी रुजत रुजत म्हणजे टिश्यू पेपरमध्ये भिजत ठेवल्या होत्या. ओला करून टिश्यू पेपर, बिया पण अर्धा 1 तास पाण्यात भिजवून ठेवल्या होत्या. मग त्या टिश्यू पेपरमध्ये ठेवल्या आणि डब्बा असा मस्त किचनमध्ये एका साईडला रॅकवर ठेवला. आज मला आठवलं चेक करूया म्हटलं, बघितलं तर बियांना छान मोड आले होते. मी 7-8 बिया ठेवल्या होत्या, त्याच्यात मोठ्या साईजच्या ज्या बिया होत्या ना त्यांनाच मोड आले. मग म्हटलं चल बघूया, ट्राय करून आपण असं झाड लावूया ना की आपल्याला आयुष्यभर मिळालं पाहिजे, विकत घ्यायची गरज नाही. आणि मग मी अशा बियांवरती ना ते नारळाचं जे असतं बघा, चोथा जो असतो ना, म्हणजे पावडर त्याला काहीतरी बोलतात. तर ते मी इथे पसरवून घेतलं, कारण खाली तर रेती आहे आणि ते नारळाचं कोकोनट हस्क असं मिक्स आहे. तर मी या सीड्स अशा लावून ठेवल्या. म्हटलं बघूया चला ह्याचा प्रोग्रेस तुम्ही पण बघत राहा. ह्या बघा ह्याच्यामध्ये ज्या बाकीच्या सीड्स आहेत ना त्या खराब झालेल्या आहेत. मग ते साईडला ठेवून दिलं आणि ह्या 4 बिया ज्या होत्या त्या लावल्या आणि म्हटलं बघूया आपण प्रोग्रेस. आपल्यासमोर जेव्हा झाड वाढतं ना तेव्हा आपल्याला खूप आनंद होतो त्याचा. तर नक्की प्रोग्रेस बघत राहा.